अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत ही स्वामींच्यांनी प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. बघा, महाशिवरात्री आणि त्याच प्रकारे नंदी पक्ष. महाशिवरात्री आली म्हणजे नंदी पक्ष देखील असतो. नंदी पक्ष बघा, आता आपल्या महालक्ष्मीच्या कॅलेंडरमध्ये वगैरे नोंदवलेला गेलेला नसतो, त्यामुळे भरपूर लोकांना नंदी पक्ष केव्हा आहे किंवा नंदी पक्ष म्हणजे काय हे देखील माहिती नसतं. नंदी पक्षामध्ये आपण मी तुम्हाला आज ज्या सेवा सांगणार आहे त्या सेवा जर केल्या तर तुमच्या मनातील ज्या मनोकामनीत इच्छा आहे, अडलेली कामं आहेत, रखडलेली कामं आहेत किंवा तुमचं जे कष्ट आहे, दुःख आहे, संकट आहे, त्यातून कुठेतरी बाहेर पडण्याचं, भरपूर कष्ट केले तुम्ही, त्यातून कुठेतरी बाहेर पडण्याचं, तुम्ही जे श्रम करता त्याचं फळ मिळण्याची योग्य वेळ हीच आहे असं म्हटलं तरी चालेल. बघा, भगवान शंकर भोलेनाथ हे सांब सदाशिव आहे. तुम्हाला देखील माहीत आहे, भक्ताच्या एका हाकेला आपले भगवान शंकर लवकरात लवकर धावून जातात. महादेव आपले लवकरात लवकर धावून येतात. त्याच प्रकारे या नंदी पक्षामध्ये जर आपण महादेवाची ही अत्यंत प्रभावी अशी ही सेवा केली तर तुमच्या मनोकामनीत इच्छा नक्कीच 100% पूर्ण होतात. व्हिडिओ थोडा लवकर टाकते कारण महाशिवरात्री आहे 15 फेब्रुवारी रोजी, बरोबर, आणि आज आहे 3 फेब्रुवारी. तर आपल्याला नंदी पक्ष केव्हापासून सुरू होतंय? बघा, महाशिवरात्रीच्या 7 दिवस अगोदर आणि महाशिवरात्री नंतर 7 दिवस असा 15 आणि महाशिवरात्रीचा दिवस असा 15 दिवसाचा हा नंदी पक्ष असतो. म्हणजेच बघा, 8 फेब्रुवारी पासून 14 फेब्रुवारीपर्यंत असा 7 दिवसाचा महाशिवरात्रीच्या अगोदरचे 7 दिवस, नंतर 15 फेब्रुवारीचा 1 दिवस म्हणजे 8 दिवस, आणि तिथून पुढे 7 दिवस म्हणजेच 22 फेब्रुवारीपर्यंत. म्हणजेच 8 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी असा 15 दिवसाचा हा नंदी पक्ष असणार आहे. आणि या नंदी पक्षामध्ये आपल्याला सेवा करायची आहे. आणि 15 फेब्रुवारी जे आहे महाशिवरात्री. तर काय करायचं आहे का आपण या नंदी पक्षामध्ये सेवा करावी? बघा, नंदी कोण आहेत? भगवान शंकराचे वाहन आहे, ते म्हणजे नंदी. म्हणजे बघा, नंदी नावाचे जे ऋषी होते त्यांनी भगवान शंकराची या नंदी पक्षामध्ये सेवा केली होती. आणि कशाची सेवा केली होती? शिवपंचाक्षरी स्तोत्राची. तुम्हाला देखील माहिती असेल शिवपंचाक्षरी स्तोत्र. आणि त्यांनी या नंदी पक्षामध्ये शिवपंचाक्षरी स्तोत्राचे पठण करून, ध्यान करून, जप ध्यान त्याच्यामध्ये मंत्रमुग्ध होऊन त्यांनी ही सेवा केली होती आणि त्याचं फळ त्यांना मिळालं होतं. त्यामुळे आपल्याला या नंदी पक्षामध्ये आपल्याला सेवा करायची आहे. म्हणजेच 8 तारखेपासून आपल्याला 22 तारखेपर्यंत ही सेवा अशीच कंटिन्यू ठेवायची आहे. आता बघा, ही सेवा तुम्ही संकल्पयुक्त करू शकता, विना संकल्प घेता करू शकता. पण संकल्पयुक्त सेवा केली तर आपल्याला सेवा काळामध्ये तुम्हाला पूर्णपणे मांसाहार वर्ज करावा लागेल, ब्रह्मचर्याचं पालन करावं लागेल, कारण आपण भगवान शंकराची सेवा करत आहोत. त्यामुळे आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करणं गरजेचं आहे. पण न संकल्प घेता, बघा, संकल्पयुक्त सेवा करताना यथाकालीन यथाशक्ती मी ही सेवा करेन असं म्हणा. कारण अखंड म्हटलं तर बघा, आपण कितीही प्रयत्न केला तर काही ना काहीतरी खंड पडत असतो, काही ना काहीतरी अडचणी संकट येत असतात. कितीही प्रयत्न करू म्हणजे अडचणी यायचं म्हणजे कशाही अडचणी येतात. त्यामुळे आपल्याला अखंड हा शब्द न वापरता यथाकालीन यथाशक्ती माझ्याकडून जशी होईल तशी मी ही सेवा करणं. कारण आपण संसारिक माणूस आहोत. संसारिक माणूस म्हटलं की कधी अडचणी कशा येतील, कुठल्या रूपात येतील आपण सांगू शकत नाही. त्यामुळे असा संकल्प घ्यायचा. तुम्हाला संकल्प घ्यायचा नाही आहे तर तुम्ही विना संकल्प घेता जरी सेवा केली तरी चालेल. पण मांसाहार तुम्हाला सेवा काळामध्ये बंद ठेवावा लागेल आणि ब्रह्मचार्याचं पालन देखील करावं लागेल. ज्या दिवशी मांसाहार करणार आहात, तुम्हाला माहिती आहे या दिवशी आपल्या घरामध्ये मांसाहार होतो, त्या दिवशी सेवा करायची नाही. जर विना संकल्प घेता तर तुम्ही सेवा करणार असाल तर तुम्हाला अशा पद्धतीने ही सेवा करायची आहे. ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे आणि तुम्हाला मांसाहार टाळायचा आहे. एवढे एक तुम्हाला या 2 गोष्टी तुम्हाला पालन करायच्या आहेत. आता शिवपंचाक्षरी स्तोत्र कुठलं तुम्हाला देखील माहिती आहे, तुम्ही ऐकलं देखील असेल भरपूर वेळा, पण हेच आहे असं माहिती आहे का? कोणतं? बघा, नागेंद्र हाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. हे आहे शिवपंचाक्षरी स्तोत्र. तुम्ही यूट्यूबला ऐकलं देखील असेल आणि इतकं सुंदर म्हणजे आपलं एकदम मन त्याच्यामध्ये लागून जातं. आपण मन लावून ते ऐकत असतो. हे शिवपंचाक्षरी स्तोत्र तुम्ही पहिल्या दिवशी 1 वेळा बोललात, दुसऱ्या दिवशी 100% तुम्ही 2 वेळा बोलणार. कारण ते एक प्रकारे आपली ऊर्जा देखील वाढवत असतं, आपल्या शरीरामध्ये सकारात्मक ऊर्जा देखील निर्माण करत असतं आणि एक प्रकारे संपूर्ण शरीर आपलं ऊर्जामय होत असतं. त्यामुळे आपल्याला ते वाचताना खूप आनंद निर्माण होत असतो, आनंद वाटत असतो. त्यामुळे आपण वाचतो. हे शिवपंचाक्षरी स्तोत्र तुम्ही 1 वेळा वाचा, 2 वेळा वाचा, 3 वेळा वाचा, 7 वेळा वाचा, 11 वेळा वाचा किंवा 51 वेळा वाचा. भरपूर लोक 7, 11 किंवा 51 वेळा जर वाचलं तर त्याचं मनोइच्छित कामना नक्कीच
100% पूर्ण होतेच होते. या नंदी पक्षामध्ये रोज तुम्ही ही सेवा करायची आहे. आणि जो व्यक्ती या नंदी पक्षामध्ये रोज न चुकता ही अखंड न पाडता किंवा रोज सेवा करतो, त्याचे मनोकामने त्याचे कष्ट भगवान शंकर नक्कीच दूर करतात, म्हणजे करतात. कारण भगवान शंकर हे भोळे आहेत. भक्ताच्या एका हाकेवरती धावून येतात. त्यामुळे ते सांब सदाशिव आहे. त्यामुळे त्यांची सेवा करा. आणि या नंदी पक्षाची सुवर्ण संधी आहे, जी वर्षातून एकदाच आपल्याला भेटत असते. त्यामुळे या सुवर्ण संधीचं सोनं कसं करता येईल हे याच्याकडे लक्ष प्रत्येकाने केंद्रित करायचं आहे. आणि आपल्या या नंदी पक्षामध्ये आपल्याला ही भगवान शंकराची अत्यंत प्रभावी अशी सेवा करायची आहे. तुम्ही मंदिरात देखील जाऊन करू शकता, नाही शक्य तर तुम्ही घरात देखील करू शकता. मंदिरात गेला तर जाताना जल घेऊन जा, अभिषेक करा महादेवाच्या पिंडीवरती, आणि नंतर तिथे बसूनच तुम्ही जर हे 1दा 2दा 3दा 4दा तुमची जशी इच्छा आहे तेवढ्या वेळा पंचाक्षरी स्तोत्र जरी तुम्ही बोललं तरी देखील चालणार आहे. या काळामध्ये शिव अष्टोत्तर नामावली देखील, अष्टोत्तर शतनामावली देखील पठण केली जाते. तुम्हाला जे शक्य असेल ते तुम्ही करा. नाही तुम्हाला पठण करता येत तर तुम्ही श्रवण जरी केलात तरी देखील चालणार आहे. अशा पद्धतीने तुम्हाला या नंदी पक्षामध्ये भगवान शंकराची अतिशय प्रभावी व सुंदर अशी सेवा तुम्हाला करायची आहे. अजून देखील तुमच्या काही शंका असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला अजिबात विसरू नका, कारण आपल्या चॅनलवर प्रत्येकाच्या शंकेचे निरसन नक्कीच केले जाते. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा व्हिडिओशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या निरुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.